हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? आय होप की तुम्ही छान असाल. जय हिंद, जय महाराष्ट्र, सगळ्यांना जय शिवराय. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. काही बरेच दिवस झाले मला ब्लॉग टाकता नाही आले. काही माझ्या पर्सनल गोष्टीमुळे, माझ्या कामामुळे किंवा काही काही. कारण आपण कंटिन्यू सोशलवरती नाही राहू शकत. काही गोष्टी पोटापाण्यासाठी पण आपल्याला करावं लागतं. जसं की आपलं काम वगैरे काही असेल, करावं लागतं. असो, मला सांगायचं एवढंच आहे की मी हा जो ब्लॉग बनवते, बरेच जणांचा असा क्वेश्चन होता की माझा Instagram पेज पाहिल्यानंतर त्याच्यावरती काही व्हिडिओज मी टाकले होते, जसं की मी YouTubeला पण टाकलेले आहे. त्याच्यावरती बऱ्याच जणांचं क्वेश्चन होतं की काय झालं पुढे, काही प्रॉब्लेम झाला होता, तो मिटला की नाही वगैरे, असं तसं सगळ्या गोष्टी होत्या. पण त्यातून जी गोष्ट मी एक टाकली होती की मला वरून युकेचा जो मॅटर आहे, तो व्यक्ती आता इथे नाहीये, तो आता आउट ऑफ कंट्री पळून गेलेला आहे, तो इथे नाहीये. असो, जिथं पण गेला असेल तिथे सुखरूप राहावं, त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या घडाव्या. फक्त एवढंच वाटतं आयुष्यामध्ये की बाबा, तुला जर ह्या पृथ्वीतलावरती जर जगण्यासाठी पाठवलंय, तर तू इतकं सुंदर आयुष्य जग. असं जग की जेणेकरून तुला छान असं पुढे जाऊन मस्त मोकळा असा श्वास घेता येईल. अशा पद्धतीने जग. लोकांची लाईफ खराब करून, म्हणजे मुलींची लाईफ खराब करून तुला काहीही मिळणार नाहीये त्याच्यातून. त्या सगळ्या गोष्टीतनं थोडी फार आता बाहेर आलेली, म्हणजे बाहेर आलेलीच आहे त्या सगळ्या गोष्टीतनं. कुठेतरी थोडाफार आता स्वतःचा विचार करणं खूप गरजेचं आहे, आणि मी करते आणि करावाच लागणार आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा. आणि सांगायचं असं की आता जो व्यक्ती इथे नाहीये, तो पळून गेलेला आहे. मग त्याच्या आई वडिलांनी त्याला तिकडे पळून लावलेला आहे, तो इथे नाहीये. मला ही नंतर सगळ्या गोष्टी कळायला, बरं ठीक आहे, जाऊ दे. त्याच्या आयुष्यात खूप जे काय व्हायचं ते चांगलंच होऊ दे, मला काही घेणं देणं नाही त्या सगळ्या गोष्टींचं. पण त्याने जे माझ्यासोबत केलं ना वाईट, त्याचा कुठेतरी परिणाम तो भोगेल आणि परमेश्वर बघतोय. आणि राहिला प्रश्न, मी आतापर्यंत त्या मुलावरती कुठल्याही गोष्टीची ऍक्शन घेतलेली नाहीये बरं का. जसं की सगळीकडे पसरवलं गेलेलं आहे, त्याच्या नातेवाईकांमध्ये, अनेक लोकांमध्ये, बाहेर बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत अशा गोष्टी पसरवल्या गेल्या की त्याच्यावरती केस केलेली आहे, त्याच्यावरती FIR वगैरे केलेली आहे. तर तुम्हाला लिटरली सांगते, स्वामींची शपथ घेऊन सांगते, आणि आज गुरुवारच आहे म्हणा, नेमकं स्वामींची शपथ घेऊन सांगते की आतापर्यंत त्या मुलावरती कुठलीही गोष्टीची मी अ, कारवाई केलेली नाहीये. कुठली ऍक्शन घेतली नाही. NC नोंदवली त्याच्या नावाची ना, त्याच्यावरती मी कुठली केस केली आहे, असलं कुठलीही मी त्याच्यावरती अजून केस केली नाही. पण त्याच्या रिलेटिव्हकडे अशा गोष्टी पसरवल्या गेल्यात की मी त्याच्यावरती केस वगैरे केलेली आहेत किंवा काय. पण त्यांना जे करायचं ना, त्यांनी माझ्यावरती खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. खूप काही अशा गोष्टी केल्या जे की मी आता लगेच सांगू शकणार नाही. पण मी कधीतरी सांगेन ह्या गोष्टी, कधीतरी, म्हणजे काय, वेळ काळ गेल्यानंतर नाही, एका वेळानुसारच सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि ते बोललंच पाहिजे ना आपण, असं नाहीये. खूप गोष्टी त्यांनी माझ्याबद्दल, माझ्या बाबतीत केल्यात. आणि आता नावं तर घेण्यासारखी तर खूप जणांची आहेत, ते तर मी पुढे टाकेलच वगैरे. पण तो व्यक्ती जो काही माझ्यासोबत करून गेलेला आहे, तो आता इथे नाहीये, तो आउट ऑफ कंट्री पळून गेलेला आहे. आणि गेला तर गेला बाबा, तू शिकायला गेलाय, तिकडे काम करण्यासाठी गेलाय, तर ॲटलिस्ट ते त्या गोष्टी करणं, की असं वाटतं की हा चला, एखाद्या व्यक्तीने एखाद्या मुलीची नाही, अनेक जणांची लाईफ त्याने खराब केली आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगेलच. असो, मला असं वाटायचं मी या ब्रह्मात राहायची की चल, माझ्या आधी त्याचं कोणी नसेल, माझ्या नंतरही कोणी नसेल. पण नाही, भाई तसं नाही काही. तसं बघायला गेलं तर माझ्या आधी त्याचं कोणीतरी होतं आणि माझ्या नंतरही त्याचं कोणीतरी होतं. पण युकेला गेल्यानंतर, तो तिकडे पळून गेल्यानंतर, जर मी त्याच्यावरती केस वगैरे जर केली असती, तर त्याला आत्ता पळून जाता आलं नसतं किंवा काहीच करता आलं नसतं. कुठेतरी कॉमन सेन्सची गोष्ट आहे. कुठेतरी त्याच्या घरच्यांना, त्याच्या नातेवाईकांना ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे की अरे, तो कसं काय गेला, मग तिकडे का गेला, कशासाठी गेला किंवा काय. तर त्यांच्यापर्यंत खबरी आल्यात किंवा नाही आल्यात. कदाचित माझ्या त्या केसच्या नावाखाली सुद्धा त्यांनी पैसे वगैरे काढलेले आहेत, हे सुद्धा मला सगळ्या गोष्टी मला कळाल्या. तरी सुद्धा मी काही बोलले नाही. तर ठीक आहे, मला एवढी इन्फॉर्मेशन काढण्याची गरज नव्हती. माझ्याकडे त्या गोष्टी आपोआप येत होत्या की मला हिंट कुठेतरी लागायची की ह्या गोष्टी त्या घडल्यात, ह्या गोष्टी तिथं घडलेल्या आहेत किंवा काय. भाई, तो गेला ना तिकडे, तर तू तिकडे जाऊन आहे ना, तू स्वतःचं आयुष्य जगायचं होतं. तिकडे जाऊन पण तू तू एका मुलीची लाईफ खराब करतोय, तिला सांगतोय त्या व्हिडिओमध्ये जे बघतोय ते तसं नाहीये किंवा हे. कोणी वेडा नाहीये तुझं नाव घेऊन, तुझ्या फॅमिलीचं नाव घेऊन इथे सोशल मीडियावरती सांगायला. ज्या लोकांनी माझ्यासोबत वाईट केलं, ते ऑब्व्हियसली मी त्यांचीच नावं घेणार आहे. मी दुसरं कोणाचं नाव घेऊ शकणार नाहीये. आणि ज्या लोकांनीच माझं जे काही केलेलं आहे, मी तुझंच नाव घेणार ना. शेजारी पाजारी दुसरं कोणाचं नाव नाही घेऊ शकत. तर मला एवढं एक गोष्ट कळत नाही की बाबा, त्याच्या रिलेटिव्हला का कळत नाहीये की जर एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या असतात, तो व्यक्ती का गेला नसता. त्याच्या आयुष्यात त्याने काहीतरी गुन्हा केलेला आहे, असं काहीतरी चूक केलेली आहे, म्हणून त्याला पळून जावं लागलं ना. आणि जर पळून जायचंच होतं, तर तो आधीही जाऊ शकत होता.
मला लाईफमध्ये इन करायच्या आधी तो जाऊ शकत होता. त्याला करिअर करायचं होतं तर तो आधी करू शकत होता. त्यांचा खूप असा मोठा ब्रह्म असेल की हा तर ही व्यक्ती त्याच्या आयुष्यात नाहीये म्हटलं माझ्या मुलाचं खूप चांगलं, असं नाहीये. आज जरी तुम्ही कोणाचं किती वाईट केलं तरी परमेश्वर बघतात. परमेश्वर आहे, सगळं बघतोय किती का कुठे आणि काय चाललंय, तो सगळं बघून घेतो. आणि त्याला सगळं कळतं, कोण खरं कोण खोटं, तुम्ही किती कोणाचं काय काय बोलताय, कोणाबद्दल काय काय सांगताय, हे सगळं परमेश्वर बघून घेतो. आणि हे जे व्हिडिओ आहेत ना हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. उद्याच्या मागे पुढे मला काय झालं, मी सुसाईड वगैरे जर केलं, इन केस होऊ शकतं, तर त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची नावं असणार आहेत. आणि हा व्हिडिओ, आधीचे व्हिडिओ हे सगळे तुमच्यासाठीच आहेत. कारण तुम्ही मला त्रास दिला म्हणून मला या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ बनावा लागतो. नाहीतर मी असं कोणाचे आतापर्यंत व्हिडिओ बनवला नाहीये, ना कोणावर ट्रोल केलेला, ना कोणाची मी बदनामी केली, ना कोणाबद्दल बोललेली. कुठेही जाऊन कुठेही बघावं असं मला वाटतं. कारण मी माझी ओपन फाईल आहे, मी माझं ओपन आयुष्य जगते. मला जसं हवं तसं मी जगते. पण एवढंच आहे की मला आयुष्यात आमच्या घरच्यांनी इतके संस्कार लावलेत ना की कधी कोणाचं वाईट नाही करायचं. भले आज माझे वडील माझ्यासोबत नसतील, पण माझ्या आईने मला तेवढे संस्कार लावलेले आहेत की कोणाचं वाईट करायचं नाही, आपल्याला जसं आयुष्य जगता येईल तसं आनंदाने जगायचं. जर कोणाला काही कमी पडत असेल तिथे जाऊन मदत करायची, हे आमचे संस्कार आहेत. आणि तू एक चांगल्या घराण्यातला मुलगा आहे, शिकल्या सवरलेला मुलगा आहे तू. तुझं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू मराठी आहे. मी पण मराठी आहे. पण आमच्यामध्ये हे संस्कार नाही आहेत. तू जे गाजवतो ना, मी मराठा आहे, मी मराठा आहे, मी मराठा आहे. मराठ्यांची मुलं अशी नसतात. मराठ्यांची मुलांना एकदम ना त्यांच्या ह्याच्यात असतात, काय म्हणतात, त्यांच्या ह्याच्या त्या गोष्टींवरती ठाम असतात की नाही बाबा, आज आपल्याला कुठल्या मुलीला फसवायचं नाहीये किंवा आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाहीये किंवा काय नाही. पण तू अरे चांगल्या घराण्यातला मुलगा आहे, सुशिक्षित. मला वाटतं तुझ्यावरती चांगले संस्कार असेल, पण नाही, तुझ्यावरती तेवढे संस्कार नाही. तुझ्यावरती चांगले संस्कार असेल तर माझ्यासारख्या मुलीला तू रस्त्यावरती आणलं नसतं, रस्त्यावर सोडून गेला नसता. या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत खूप काही झालेलं आहे. त्यामुळे मी पटकन नाही बोलू शकत, सगळ्यांना गोष्टी नाही पटकन क्लिअर करू शकत. पण जे झालं ते थोडक्यात मी सांगते. मला युकेला हा पळून गेलेला आहे आणि एका मुलीसोबत जर तू तिकडे गेलाय तर ॲटलिस्ट तू तिकडे जाऊन राहतोय व्यवस्थित किंवा नाही ते मला काही माहिती. चौकशी करणं मला नाही वाटत की त्या योग्यतेचा तू आहे, त्या गोष्टीचा तू आहे की तुझी मी आता चौकशी करावी. तर नाही. एक वेळ होता, खूप त्या नात्यांमध्ये मी एफर्ट्स टाकले, खूप काही म्हणतात ना स्वतःसाठी, नाही जेवढं पण तुला इतका जीव लावला, सगळ्या गोष्टी सगळ्या असू दे, त्या काढण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. पण परमेश्वर बघून घेईल. मी एकच गोष्ट 10 वेळा म्हणेन की परमेश्वर बघून घेतोय घेतोय घेतोय. तर मला आतापर्यंत तुझ्यावरती केस करायची असेल, एनसी करायची, सगळं काही केलं असतं, पण तू एकदाही विचार केला नाही कुठल्या गोष्टी माझ्या विरोधात जाताना, माझ्याबद्दल काही बोलताना, माझ्याबद्दल काही सांगताना. तू एकट्याने प्रेम केलं नव्हतं, प्रेम तू पण केलं होतं आणि केलंच होतं. आणि राहिला एक गोष्ट, आणखीन एक गोष्ट तुला आवर्जून सांगते की सवय त्याच मुलांना असते जी जुनी गोष्ट विकून नवीन गोष्टी घेतात. तुझ्या आईवडिलांचं खूप मोठं नशीब आहे, तुझ्या वडिलांचं मोठं नशीब आहे की तुझ्या वडिलांनी जुनी वस्तू विकून नवीन वस्तू घेतली नाही. हे गुण तुझ्यामध्ये आलं नाही. पण असो, नियत कुठेतरी माणसाची फिरती. मला वाटलं तुझे वडील त्या बाबतीत चांगले असतील, पण तुझ्या वडिलांची पण नियत कुठेतरी फिरली, आईची तावरून फिरली. खरं ही गोष्ट असं असते, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असते आणि एक स्त्री अख्खं घर फोडू पण शकते, जसं की तुझी आई त्या बाबतीत आहे. मी खूप वेळा तुला सांगायच्या गोष्टी प्रयत्न केला आणि सांगितल्या पण कसं असतं ना, आपल्या वडिलांच्या काळात गोष्टी कुठे कळू नये म्हणून त्या गोष्टी तू झाकण्याचा पण प्रयत्न केला. असो, प्रयत्न नाही केला, तू प्रयत्न केलास, पण तू पळून गेला. अरे तू पळून जर तिथे गेलाय तर ऍटलिस्ट तू तिकडे जाऊन काम कर, तुझ्या गोष्टीकडे लक्ष दे. ऑलरेडी तू इंडियात राहून एका मुलीची, अनेक लोकांची, आणि इव्हन तू तुझ्या मामी सोबत सुद्धा तुझं अफेअर होतं. काय बोलणार, काय सांगणार ह्या सगळ्या गोष्टी इथं लोकांना? आणि सांगावं तर लागतात कधी ना कधी. लोक म्हणतात की टाळी एका हाताने नाही वाजत, तर टाळी एका हाताने नाही वाजत तर म्हणजे दोन्ही हातांनी एकत्र येऊन आतापर्यंत हे रिलेशन टिकलं असतं. कुठेतरी जाऊन समजूत काढून एकमेकांमध्ये बोलून सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्या असत्या, पण त्या गोष्टी झाल्याच नाही ना. लोकांचा असा खूप वेगळा गैरसमज होतो. तर वेगळा गैरसमज दूर करायला मला तेवढा वेळ नाही. पण माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्यात ते मी सांगते, कारण मला सांगायचं एकच हेतू आहे की कुठल्याही मुलीसोबत किंवा कुठल्याही मुलासोबत अशा गोष्टी होऊ नये. त्यांनी पूर्णपणे त्या गोष्टींचा प्रेम करताना, चार गोष्टी काही करताना विचार करूनच करा. जर तुम्ही तुमच्या बहिणीला कोणाच्या घरात देताय तर पूर्णपणे विचार करूनच द्या. त्या व्यक्तीची माहिती काढा. म्हणजे त्याच नाही, मी एक्झाम्पल देते की त्या लोकांची माहिती काढा, त्याच्या आईवडिलांची माहिती काढा,
काहीही असो, त्या गोष्टींवरती तुम्ही पूर्णपणे विचार करूनच करा सगळ्या गोष्टी. कारण लग्न करणं कोणाच्या तरी रिलेशनमध्ये राहणं इतकं सोपं नाही आहे. कारण कसं असतं की आपण आपल्या सगळ्या गोष्टी सोडून कोणाच्या तरी पानाला लावलेल्या असतात, असं आहे. आणि आपण त्या व्यक्तीसाठी बघत असतो खूप स्वप्न, की हा मी हे करणार, मी ते करणार, मी असं करणार, मी तसं करणार. आयुष्यामध्ये मला हाच व्यक्ती, ह्याच्याशिवाय कोणच नाही आहे. त्यामुळे काय होतं की आपण सगळे आपले फ्रेंड्स गमावतो. आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गमवून बसतो. सगळ्या गोष्टी एका व्यक्तीसाठी आपण सगळं आयुष्य पणाला लावतो, ते एका गोष्टीसाठी. आणि जर खरंच त्या व्यक्तीला जर आपली किंमत असते, जाणीव असते, तर त्या व्यक्तीने आपला त्या त्या गोष्टींचा तर विचार केला असता, की अरे हा पुढे जाऊन काय झालं असेल, काय नाही. तेवढी जर तो व्यक्ती जर त्या लायकीचा असता, तर त्या व्यक्तीने चांगल्या गोष्टींचा विचार नक्कीच केला असता. पण तशी व्यक्ती नव्हती ती. आणि राहिला प्रश्न, जर खरंच मी त्याच्या आयुष्याचं काही असं काय म्हणतात नुकसान केलं असेल, तर त्यांनी मला येऊन सांगावं, की बाबा तुझ्यामुळे ह्या गोष्टी झाल्या किंवा काय झालं. कारण आमचं ऑफिशियली सगळ्या गोष्टी ठरलं होतं आणि ऑफिशियली आपण ठरलं म्हटलं, आपण कसं असतं ऑफिशियली प्रमाणे सगळ्या गोष्टी जात असतो. मग एक लग्नाची तारीख काढणं, एंगेजमेंट करणं, हे सगळं ऑफिशियलच होतं ना, की 4 लोकांना सांगणं, नातेवाईकांना सांगणं, फ्रेंड्समध्ये सांगणं, हे एक ऑफिशियल होतं. आपण काही लफडे तुफडे करत नव्हते, की जेणेकरून आपल्याला त्यातनं काही असं होतं, की हा आता आपण लफडे करतोय बाबा, कोणाला सांगायला नको, अशा काही गोष्टी नव्हत्या. ऑफिशियल होत्या म्हणून 4 लोकांना माहिती होतं, म्हणून मी आज त्या गोष्टी बोलतेय. आणि राहिला प्रश्न, आम्ही खानदानी मुली आहोत, तर खानदानीमध्ये ज्या गोष्टी म्हणतात ना, की ओपन असावं, माणसाचे संस्कार आहेत ना ओपन असावेत, की हा बाबा ह्या गोष्टी आहेत, असं असं आहेत. कारण यांना कोणाचं वाईट करण्यासाठी आपण ह्या पृथ्वीवरती जन्म घेतलेला नाहीये. स्वतःसाठी जगतो तर स्वतःसाठी, पण दुसऱ्यांचं वाईट करताना ना थोडाफार ना विचार केलाच पाहिजे. असं माझ्यासोबत काही गोष्टी झाल्या, की त्या लोकांनी अजिबात त्या गोष्टींचा विचार केला नाही, की पुढे जाऊन काय होईल, काय नाही. किंवा प्रत्येक वेळी ना दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आहे ना, आपण काय नाही हे पण बघणं जास्त महत्वाचं आहे. जेव्हा काही गोष्टी मला रिअलाईज झाल्या ना, की नाही मी खूप मोठी चुकी केली, इतकी मोठी चुकी केली ना, माझा खूप मोठा गुन्हा झाला, की या लोकांवरती मी विश्वास ठेवला. आणि अशा लोकांवरती मी विश्वास ठेवला ना, त्या लोकांना आहे ना माणसाची किंमत नाहीये, माणुसकी नाहीये. हे मोकळे, मुलींचे लाईफ खराब करायला मोकळे. एखादी मुलगी जर मुलाला आवडली, की तिच्या घरी जाऊन मागणी टाकायची, तिला विचारायचं, तिची विचारपूस करायची नाही, काय नाही. कारण मुलाच्या खुशीसाठी वाटेल ते करायचं. मुलाच्या खुशीसाठी वाटेल ते करायचं. पण मुलगी ही काही रस्त्यावरती पडलेली नाहीये. प्रत्येक आई वडिलांनी तिच्या मागे काहीतरी पणाला लावलेलं असतं ना, तेव्हा कुठे ह्या 4 गोष्टी. पण जेव्हा तो युकेला गेलाय बाबा, युकेला गेल्यानंतर तिथे जाऊन पण तो थांबला नाही. त्याने त्याच्या 4 गोष्टी चालूच ठेवल्या. तो कसा थांबेल? कारण तो थांबण्यासारखा नव्हताच ना. तो इंडियात असताना थांबू शकला नाही. तर तो तिकडे जाऊन आणि साहजिक आहे तो त्या गोष्टी बघणारच, की मला आता लाईफ पार्टनर हवी आहे, कुणीतरी असलंच पाहिजे किंवा काय. अरे भाई, तू ऑलरेडी एका मुलीची लाईफ खराब केली, तुझं मामीबरोबर अफेअर होतं, तुझं अनेक लोकांबरोबर अफेअर होतं. आणि ज्या दिवशी मला तुझ्या त्या मामीच्या गोष्टी कळाल्या, तर आई शपथ घोडाची तळपायची आग मस्तकात जाणार नाहीये ह्या सगळ्या गोष्टी किंवा काय. कोण होते ती कल्पना वगैरे, तुझी ती मामी ती पालीला बिल्लीला राहते, त्या गोष्टी कुठं होती ती. त्याच्याबरोबर तुझा अफेअर होतं. मी अजूनही लोकांना काही गोष्टी फोडून सांगितल्या नाही, अजून मी बोलले नाही, फक्त तोडकं मोडकं काही गोष्टी बोलते. पण तू तिकडे गेल्यानंतर सुद्धा तू तीच गोष्ट केली. आणि तू तिकडे कधी गेला, तुझं प्लॅनिंग कधी झालं, काय झालं, काहीच नाही. कारण तू जरा बाहेर गेले, की तुझ्या आई 10 वेळा तुला फोन करायची, कधी येतो, कधी येतो, कधी येतो, कधी येतो, तुझ्यावर अशा गोष्टी होते, तुझ्यावर तसं गोष्टी होईल. अक्षरशः सांगते मित्रांनो, खोटं नाही बोलत, स्वामीची शपथ घेऊन सांगते, त्याच्या आईनं करणी करायची, इतकी करणी वगैरे करायची ना. आणि एका एका साईडला त्याच्या वडिलांची अंधश्रद्धा होती, हे असलं काही नसतं, हे असलं काही नसतं, असं काय. आणि ह्या जेव्हा काही गोष्टी मी ऐकल्या ना, की अक्षरशः माझ्या अजूनही बघा, बोलता बोलता माझ्या अंगावरती काटा आला. अक्षरशः त्या बाईने ना करणी केली, करणी माझ्यावरती. मी जेव्हा काही गोष्टी माझ्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकल्या, की अरे बापरे, त्याचे तिचा भाऊ तिचा भाऊ अक्षरशः राजू खोसे, तो आणि ही ह्याची आई असे मिळून वगैरे अनेकांची मदत घेऊन वगैरे हिला कसं वेगळा करता येईल, काय करता येईल किंवा काय. हे जेव्हा मी खूप गोष्टींचं रेकॉर्डिंग वगैरे ऐकलं ना, की अक्षरशः असं झालं, की आयुष्य पण मी कुठल्या घरामध्ये आली आहे, मी ह्या मुलाला सांगू कसं, मला यातनं बाहेर पडायचंय, मला नाही लग्न करायचंय. अशी आधी मला वाटायचं, की नाही होणार आहे आपलं पुढे काय. आणि हेच झालं पुढे, नाहीच झालं काही पुढे. पण मी याला सांगितलं, की मला नेहमी तो म्हणायचा, तर्क लावतेस, असं काही नाहीये. माझ्या आईवडिलांचा तुझ्यावर खूप जीव आहे. माझे आईवडील तसे नाही आहेत. माझे आईवडील खूप समजूत घेतात. आणि त्यांना मुलगी नाहीये ना, त्याच्यामुळे ते तुझे खूप गोष्टी म्हणजे त्यांना तू खूप अशी आपल्याशी वाटते वगैरे, असं मला म्हणायचं. पण मी म्हणायचे नाही,
मी कसं सांगू याला सगळ्या गोष्टी, की नाही मी ही गोष्ट ऐकली, ऐक माझं असं झालंय माझ्यासोबत, ही गोष्ट ऐकली मी, तसं झालं माझ्यासोबत. नाही, अशा खूप गोष्टी माझ्याबरोबर झाल्या आणि जेव्हा मला वाटायचं, की बापरे ही व्यक्ती करणी करते, कसलं काय काय बोलते. पण जेव्हा माझ्याबरोबर ह्या गोष्टी झाल्या ना, म्हणजे आम्ही फायनली आम्ही वेगळं झालो ना, आणि लोकांचा खूप असा वेगळा गैरसमज आहे, की आमचं लग्न झालं असेल, मी डिवोर्सी असेल किंवा काय. भाई असलं काही नाही, ऑफिशियली आमचं लग्न ठरलं होतं. पण ऑफिशियली ठरल्यानंतर आपण खूप गोष्टींमध्ये इन होतो, जसं की मी त्याच्या घरी जाऊन राहायची वगैरे. आता कसं असतं, की त्याचे वडील म्हणायचे, की आता चला माझी मुलगी आली, म्हणजे सून आली घरात, जरा बरं वाटतंय वगैरे किंवा किंवा काय वगैरे. इव्हन त्याचे वडील अशा काही गोष्टी बोलायला लागले तरी त्याच्याही वेगळा डोक्याने म्हणजे विचार करायची. मी खूप खूप वेगळं, मी त्या गोष्टी तुम्हाला एक एक सांगेल, की असं होऊ नये कोणाबरोबर. नाही नाही झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी, की जर आपण दुसरीची मुलगी जर आपल्या घरामध्ये सून म्हणून आणतोय, आणायचा विचार करतोय, तर आपण तिच्याबरोबर कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे किंवा काय. जर तुम्ही चांगलं वागलात तर समोरची येणारी व्यक्तीही तुमच्याबद्दल तसाच विचार करणार. असो, पण जेव्हा ते करणीचा वगैरे मी विषय ऐकला ना, की अक्षरशः मी त्याला सांगू कुठे, कसं बोलू. प्रत्येक वेळी मला तो असं म्हणतो ना, हा तर्क लावते, काही नाही असलं, नाही असलं काही नसतं आणि तू वेगळा विचार करते, माझे आई वडील तसे नाही आहेत असं म्हणून म्हणून मला इमोशनली ब्लॅकमेल करून 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 ना मला अक्षरशः त्यांनी काय म्हणतात ना, ते ह्याच्यातच बांधलं गेल्यासारखं. आणि त्याची आई म्हणायची, की हा याला बंधनात ठेवती, याला हे करते, याला ते करते. कधीच आतापर्यंत त्याला बंधनात ठेवलं नाही किंवा काय नाही. कधी कधी काही गोष्टींमध्ये तर चुकलं की मी तेवढंच बोलायचे, हा असं असं झालं बरं का, आकाश तसं असं झालं, ह्या गोष्टी तू नाही केल्या पाहिजे अशी मी बोलायची. पण लिटरली खरं सांगते, की जेव्हा मला कळलं ना, की करणे-विरणी करतात किंवा काय, मला त्या गोष्टींचा अजूनही त्रास होतो आणि करतात. करतात हे मी सगळ्या गोष्टी बघितल्यात म्हणून मी बोलते. उगाच ना मी असं कोणाचं पण नाव घेऊन नाही हे करणार. जे आहे ते आहे आणि क्लिअर आहे. असं आहे माझं आणि जे पण आहे ते स्पष्ट बोलते. कारण कसं असतं ना, 4 लोकांनी अजून काही गोष्टी सांगण्यापेक्षा ना आपण आपल्या तोंडाने सांगून मोकळे व्हावं. आणि असं काहीशी गोष्ट झाली, की माझ्यासोबत एक आपण असतो ना, आपली परिस्थिती आपण एखाद्या मुलाला शेअर करतो, सांगतो. अशीच काही एक गोष्ट होती. एक केस रिलेटेड होते, जे मी त्याला सांगितलं होतं केसच्या रिलेटेड. आणि ती गोष्ट त्यांनी आपली पोटात नाही ठेवली. आपण असतो ना, की एक गोष्टी सांगतो, की काहीतरी असतं, की हां, असं-असं आहे वगैरे. तसं मी त्याला एक गोष्ट सांगितली आणि त्याने आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी वेगळं होण्याचा प्लॅन झाला त्याचा किंवा त्याच्या घरच्यांचा वगैरे, त्यांनी अक्षरशः सगळीकडे त्या गोष्टी अशा पसरवल्या, की जेणेकरून लय मोठा गुन्हा झालेला आणि खूप काही झालेलं आहे. असं काहीतरी अनमॅच्युअर अनमॅच्युअर बालिशपणा म्हणतात त्याला. असं काहीतरी त्याने गोष्टी सगळीकडे पसरवल्या आणि तेच ते धरून त्याने सगळीकडे ह्या गोष्टी केल्या. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, की इतका व्यक्ती अनमॅच्युअर कसा काय असू शकतो. कुठेतरी आपली मॅच्युरिटी तरी असली पाहिजे थोडीफार, की नाही आपल्याला एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली तर आपण अशा त्याच्या अनेक गोष्टी माझ्याबरोबर, तरी मी कुठेही अजून काही बोलले नाही. मी जस्ट आता त्या व्हिडिओवरती आहे म्हणून एक बोलते वगैरे. कुठेतरी आपण पण त्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे ना. विचार करा, तो व्यक्ती जर माझ्यासोबत असं अशा गोष्टींबद्दल वागू शकतो, तर तो इतर मुलींबद्दल का नाही वागू शकणार किंवा का नाही, जर त्याला तेवढं वाटलं असतं ना एखाद्या मुलीबद्दल, म्हणजे दुसरी मुलगी आणि मी काही वेगळी नाहीये, मी पण तीच मुलगी आहे. त्याला जर माझ्याबद्दल काही वाटलं असतं ना, तर आज तो व्यक्ती थांबला असता, सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट केल्या असतात. त्याने अशा नरकात मला नेलं नसतं, ज्या नरकातून मी आज कुठून तरी बाहेर पडलीये, आलीये. आणि स्वतःला पुन्हा उभा करणं खूप अवघड असतं मित्रांनो. मला एकच वाटतं, की अशा गोष्टी कोणाबरोबर घडू नये. मी पुढच्या पार्टमध्ये काही गोष्टी मी सांगेलच. पण जेव्हा अशा काही गोष्टी घडतात ना, हे ज्याचं त्याला माहिती असतं. आणि कोणाला एवढी हौस नाही, की इथं बसून बोला, हो, सांगा किंवा या गोष्टी. हे माझ्यासाठी आहे बरं का. उद्या मागे पुढे काय झालं तर हा व्हिडिओ, पाठीमागचे व्हिडिओ हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरतील. कारण मला सांगणं खूप गरजेचं आहे. कारण आपण स्वतःसाठी जगतो. मी आता लोकांचा विचार करत नाही, कधी केलाही नाहीये. जर करायचा असता, तर मी या मुलाच्या प्रेमात सुद्धा पडले नसते. आणि या मुलाला जीव सुद्धा लावला नसता. आपल्याला जे वाटतं तेच आपण केलं असतं, असं आहे. पण मला एकच वाटतं, की अशा गोष्टी कोणाबरोबर होऊ नये. तर युकेचा काही विषय, करणी-धरणी ह्या सगळ्या गोष्टी मी पुढे सांगणारच आहे. तुम्ही बघा पुढे.